माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही. जयंत पाटील यांच्या भुव्या उंचावणारं वक्तव्य. तुम्हाला माझ्याबद्दल मनात शंका असल्याने तुम्हाला हमी देण्याचंही धोक्याचं. जयंत पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. जयंत पाटील लवकरच वेगळा निर्णय घेतील. जयंत पाटील पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या नेत्यांमुळे अस्वस्थ. अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नये यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धसांकडून माझ्यावर थेट आरोप. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी सुरेश धसांना समज द्यावी. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. आतापर्यंत काही बोललो नाही, पण आता पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार करणार. आश्रित यांच्या पक्षाचा नाही तर शिट्टीचा उमेदवार होता. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना थेट इशारा. सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली. निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा. पंकजा मुंडे यांच्याकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंचं पद जाईपर्यंत पंकजा मुंडे गप्प होत्या. संतोष देशमुखांच्या आरोपांना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंना उत्तर. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर बीडचा विषय पेटता का ठेवला. बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडे यांचा सवाल. बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गपचूप का भेट घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. पंकजा मुंडे यांची टीका. मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येतात. पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धस यांचं प्रत्युत्तर. काही खंत व्यक्त केली की मी नाराज आहे असं सगळ्यांना वाटतं. मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज नाही हे सांगण्यासाठी मुनगंटीवारांनी विधानसभेत गाणं गायलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता. डेअरिंग करा. कर्जमुक्तीसाठी फक्त 20,000 कोटी खर्च. कर्जमुक्ती देणार नाही ही भूमिका योग्य नाही. सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही. आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नावर विरोधकांचा सभात्याग. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. मुख्यमंत्री निर्णय घेतील. रोहित पवारांच्या प्रश्नावर आदिती तटकरेंचं उत्तर. लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची. अजित पवारांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणींना अद्याप 1500 रुपये दिले जात नाही. दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्रातील बहिणींमध्ये फरक काय आहे. आदित्य ठाकरे यांचा सवाल. तुमच्या लोकांना आवरा नाही तर देशाच्या दुसऱ्या फाळणीचा ठपका मोदींवर येईल. याबाबत मोदींना पत्र लिहिणार. संजय राऊतांचं वक्तव्य. शिवरायांसोबतही मुस्लिम होते. इतिहास वाचला तर समजेल. आपल्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. मंत्री नितेश राणेंचा अजित दादांचा सल्ला. अमोल मिटकरींनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी ट्विट केली. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर 19 मुस्लिम सरदारांची यादी दिली. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सरदार नसल्याचं राणेंचं वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधी केला नाही. मी नॉनव्हेज खात नाही. ज्याला खायचं असेल त्याने खावं. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर खासदार उदयनराजेंची भूमिका. औरंगाबादचा स्टेटस ठेवणाऱ्यांच्या मुसक्या आवळा. नांग्या ठेचा. अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी विधानसभेत आक्रमक. औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचं प्रमाण वाढल्याची खंत व्यक्त. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त. सतीश उर्फ खोक्या भोसले याला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. बीड पोलीस विमानाने खोक्याला आणणार. महाराष्ट्रात मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका. खोक्या भोसलेला अटक झाली, चांगली बाब. पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील. सुरेश धस यांचं वक्तव्य. खोक्या पोलिसांना सापडला आता बोका पण आत जाईल. खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा. विजय वडेट्टीवारांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. धनंजय देशमुखांचे नातेवाईक दादा खिंडकरचा आणखी एक कारनामा उघड. दादा खिंडकरांनी एका घरावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर. व्हिडिओ व्हायरल. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी अनेक जुने व्हिडिओ काढले जात आहेत. माझ्या विरोधात प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर यांच्या विरोधातील व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. पण देशमुखांना न्याय मिळत नाही तोवर माघार नाही. सुरेश धस यांची भूमिका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी. कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड. कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं. वाल्मिकनं हात जोडले. हा कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. इंद्रजी सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रशांत कोरटकरला दिलासा. प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी गरज नाही तर पुढील सुनावणी 17 तारखेला. 17 तारखेला 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 17
वरळी कोळीवाड्यात होळी सणावर निर्बंध आणल्याचा स्थानिकांचा आरोप. पोलीस प्रशासनानं साऊंड सिस्टीम बंद पाडल्याचा आरोप करण्यात येतोय. सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका अकस्मात चुनावी हिंदुत्व राबवायचा आणि सत्तेत आल्यावर सणांवर बंदी घालायची, ही कसली नीती? वरळी कोळीवाड्यात होळी सणावेळी लाऊडस्पीकर काढल्याच्या आरोपानंतर आदित्य ठाकरेंची टीका. दिंडोशीत मशिदीचा भोंगा मोबाईल टॉवरवर बसवण्यात आल्यानं सोमय्या आक्रमक. 24 तासात अनधिकृत भोंग्यावर कारवाई करा, किरीट सोमय्या यांची मागणी. विधान परिषदेत शक्तीपीठ मार्गावर चर्चा. शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय? अंबादास दानवे यांचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला राजू शेट्टींनी ऐकला असता तर आज ते खासदार असते. आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटील आणि अमोल मिटकरींची विधान भवनात भेट. दोन्ही नेत्यांच्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर गप्पा. राष्ट्रवादीच्या सुरेश बिराजदारांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार. सुरेश बिराजदारांना अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाचा विधान परिषद निवडणुकीतील 5 जागांपैकी 1 जागा दादांच्या राष्ट्रवादीकडे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तागडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 26 मार्चला पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश. त्यामुळे आरोपीची येरवडा तुरुंगात रवानगी होणार. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात 31 मार्चपर्यंत कोर्टात चार्जशीट दाखल करण्याचे पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू. विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडून दाखल. वाढवण बंदर परिसरात 4थी मुंबई निर्माण होईल. वाढवण किल्ल्याचा मी अभ्यास केला, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता. या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांनाही स्थगिती दिली. फडणवीसांनी ठाकरेंवर केलेल्या टीकेला वरुण सरदेसाई यांच्याकडून उत्तर. तर स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, फडणवीसांचा टोला. अजितदादांचं माझ्या मतदारसंघावर विशेष प्रेम. गेल्या वर्षी माझ्या मतदारसंघाला 205 कोटींचा निधी. वरुण सरदेसाईंची सिद्दीकींना दिलेल्या निधीवरून दादांना कोपरखळी. गडचिरोलीत नवीन समस्या निर्माण झाल्या. विविध प्रकल्पांचे दुष्परिणाम होत आहेत. सर्वांनी एकत्र येत विचार मंथन करून मार्ग काढला पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया. भेसळ करणाऱ्या पेट्रोल पंप धारकांवर कारवाई करा. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकरांची लोकसभेत मागणी. मानकोली येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा. फडणवीसांची माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी. होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकात प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता. यामुळे प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून वॉर रूम तयार. धावत्या रेल्वे गाड्यांवर रंगाने भरलेले फुगे फेकल्यास कारवाई होणार. लोहमार्ग पोलिसांचा इशारा. धुलीवंदन निमित्त लोहमार्ग पोलिसांकडून बंदोबस्त तैनात. नंदुरबारच्या विखरण गावात अनेक कामांचं भूमिपूजन. आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत विकास कामांचं भूमिपूजन. ठाणे मनपाच्या नव्या कोऱ्यात दुचाकी रुग्णवाहिका धुळखात. लाखो रुपये खर्च करून दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या गेल्या. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दुचाकी रुग्णवाहिकांची खरेदी. राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी सरकारचा मोठा निर्णय. कामगारांना समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून मसुदा जाहीर. जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला भूकंप सदृश्य धक्के. शहरासह ग्रामीण भागातील घरांना भूकंप सदृश्य धक्के जाणवले. भूकंप सदृश्य धक्क्यांवेळी मोठा आवाज झाल्याची माहिती. नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सुटणार. वाहतूक सुरळीत होण्यासाठी AI बेस्ट ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प केला जाईल. कराड पाटण मार्गावर एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती. जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना. शिक्षकांचं 9वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत अश्लील कृत्य. संबंधित शिक्षकांविरोधात एरंडोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथ नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट. हिंगोलीत 2 गटात किरकोळ वादाचं रूपांतर दगडफेकीत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूरमधील ही घटना. दगडफेकीत काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यातील मंगल कार्यालयांमधून चोरट्यांनी लांबवलेली रोकड आणि मुद्देमाल जप्त. 13 लाखांच्या दागिन्यांसह 3 लाखांची रोकड हस्तगत. चोरटे मात्र फरार. मजुरांना चिरडणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली. जळगावच्या नशिराबादमध्ये झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं होतं. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या विडा येथील जावयाची गदरवारीची प्रथा स्थगित करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय. धुलीवंदनाच्या दिवशी गाढवावरून जावयाची धिंड काढली जाते. अनेक वर्षांची परंपरा स्थगित.
विठुरायाच्या मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेप लावण्यात विरोध. आता एपॉक्सी लेप लावण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विरोध. एपॉक्सी लेप लावण्यावरून मंदिर समितीत आणि मंदिर महासंघात वाद होण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या मढी गावातील वाद शमला. मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास मुभा, मात्र रूढी परंपरा न पाळणाऱ्या लोकांना बंदीच. रायगडमध्ये होळीचा उत्साह शिगेला. रोहा तालुक्यातील आंबडोशी गावात पारंपरिक सोंग काढण्यात आलं. जळगावात बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक नृत्य करत साजरी केली होळी. परंपरागत पोशाख परिधान करून ढोलाच्या तालावर गाणं म्हणत पारंपरिक नृत्य. होळी धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा शहरात रूट मार्च. अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशील भागात पथसंचलन केलं. खासगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप. पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण. दलापूर जवळच्या कासगावातील प्रकार. अंबरनाथ पालिकेचे प्रशासक प्रशांत रसाळ यांचे निरोप समारंभ. रसाळ यांनी मानले अंबरनाथकरांचे आभार. पालिकेला नमस्कार करत व्यक्त केली कृतज्ञता. जळगावात सीबीआयच्या पथकाने आयकर विभागाच्या अधिकाऱ्याला 5,000ची लाच प्रकरणी ताब्यात घेतलं. राकेश रंजन असं सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आयकर अधिकाऱ्याचं नाव. धुळे मनपाच्या सर्व कर्मचारी संघटनांच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ढोल वाजवा आंदोलन. ढोल वाजवून होळी पेटवून मनपा कर्मचाऱ्यांचा निषेध. प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन. नंदुरबार शहरात वाहतुकीची समस्या वाढत असल्याने शहरात वाहतूक सिग्नल लागणार. 58 लाखांचा आराखडा तयार. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून पुढील शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांची मागणी. 2,25,192 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकं मिळणार. वसईत वंचित आघाडीचे महाबोधी बुद्धविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आंदोलनात बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द गावात मराठा समाजाचा रास्ता रोको. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन. रायगडच्या रोहा तहसील कार्यालयासमोर 26 गावातील महिलांचं पाण्यासाठी आंदोलन. जोपर्यंत शेवटच्या घरापर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार. महिलांची भूमिका. साताऱ्याच्या धोम धरण पाणी बचाव समितीचा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने पाण्याचं आवर्तन सुरू असल्याने पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी. वाशीमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत भिंतीवर आकर्षक रंग आणि चित्र काढण्यात आलं. भिंतीवरील चित्र पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. होळी गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा नसल्याने नाराजी. नागरिकांकडून सरकारकडे आनंदाच्या शिधाची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील 32,299 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा. शासनाने लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांची अपेक्षा. शिवभोजन थाळीसाठी शासनाकडून कुठलीही तरतूद नसल्याने थाळी बंद पाडण्याच्या मार्गावर. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीतील केंद्रातून थाळीला चांगला प्रतिसाद. थाळीच्या संख्येत वाढ करण्याची मागणी. नाशिक जिल्ह्यातील 202 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार. 19 तारखेला प्रारूप तर 26 तारखेला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार. विदर्भातील अप्पर वर्धा धरणात केवळ 56% जलसाठा. उन्हाळ्यात अमरावतीकरांना पाणी टंचाईची शक्यता. नाशिक शहरात पालखेड कालव्याचं दुसरं आवर्तन. रब्बी हंगामासाठी आणि येवला मनमाड शहरांना पाणी मिळणार. कृष्णा नदीतील मृत माशांच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल. पाण्याचे नमुने घेत संबंधितांवर कारवाईचा इशारा. नाशिकमध्ये 10,57,752 शिधापत्रिका धारकांची ई-केवायसी बाकी. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं आवश्यक. जळगावच्या 40 गावातील भवाळी गावात गिरणा नदीच्या कालव्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. अनेक महिन्यांपासून पाणी पाझरत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिमच्या भटुमरा गावात जिल्हाधिकाऱ्यांकडून श्रमदान करत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी अंजिराच्या बागा फुलवल्या. समूह शेतीच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांकडून यशस्वी प्रयोग. नांदेडमध्ये वातावरणातील बदलामुळे गुलाब रोपांना मोठा फटका. पिकांवर 2 दिवसाआड औषध फवारणी. फवारणीच्या अधिक खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत. नांदेडच्या किनवट तालुक्यात वन्य प्राण्यांच्या रब्बीतील ज्वारी मका पिकात धुमाकूळ. शेतकऱ्यांकडून कुंपण बांधून पिकांचं संरक्षण. सिंधुदुर्गच्या खवणे बीचच्या बॅकवॉटरमध्ये 19 तरुणांकडून कयाकिंग व्यवसाय सुरू. जिल्ह्यात पर्यटकांसाठी प्रथमच संधी उपलब्ध. यवतमाळच्या लोहारामध्ये हत्या प्रकरणातून 2 आरोपींना 24 तासात अटक.